करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, स्वतःची किंमत आपल्याला वाढवायची. स्वतःचं ज्ञान असेल, कौशल्य असेल, चांगले गुण असतील, प्रामाणिकपणा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आत्मविश्वास वाढवून स्वतःला अधिक सक्षम व महत्त्वाचं बनवलं पाहिजे. एखादी वस्तू आपण विकत घ्यायची ठरवली की ती वस्तू महाग आहे. मग एवढी बघा, त्या वस्तूची किंमत कशी वाढली? काल तर कमी होती, आज कशी वाढली? कारण प्रत्यक्षात आपण जर विचार केला, मग आपली किंमत का कमी झाली? बरोबर? लोकांनी आपली किंमत करावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर आधी आपण स्वतःमध्ये सुधारणा केली पाहिजे. एखाद्या वस्तूची बघा, आपण जेव्हा ती वस्तू आपण बाजारामधून विकत आणतो, तेव्हा ती वस्तू बघा आपल्याला खूप महाग वाटते. मग असं आपण ती वस्तू घेत असताना विचार करतो, अरे आपल्याला ती वस्तू घ्यायची इच्छा आहे, परंतु त्या वस्तूची किंमत खूप वाढलेली आहे. मग तशीच आपलीसुद्धा किंमत वाढली पाहिजे ना. म्हणून त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्यामध्ये सुधारणा झालीच पाहिजे. मेहनत असेल, शिस्त असेल आणि चांगलं आपलं वर्तन असेल, यामुळे काय होतं, आपली किंमत वाढते. इतरांकडून मानसन्मानसुद्धा मिळतो, परंतु तो मिळवण्यापेक्षा स्वतःला इतकं सक्षम बनवा की लोक आपोआप तुमची किंमत करायला लागतील. आता विचार जर केला, मनाला तर शांती हवीच ना. कारण मनुष्य देह थोड्याशा भावनिक ओलाव्याने देहभान हरवून जातो आणि नवीन नवीन अडचणींना आमंत्रण देतो. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, परंतु असं असताना आपण एखाद्या गोष्टीमध्ये इतकं बुडून जातो की बघा आपल्याला पुढे काहीच सुचत नाही आहे. मग आपण अनेक अडचणींना, अनेक संकटांना आमंत्रण देतो. मग नंतर विचार करतो, अरे असं कसं झालं? आपली किंमत वाढवायची. आता ज्या वेळेला अडचणी आल्या, संकट आलं, लोकांना सांगून ते दूर होणार आहेत का? नाही. कारण बघा, ज्याप्रमाणे सकाळ झाली की संध्याकाळ होतेच, संध्याकाळ झाली की रात्रही होतेच. दिवस कसा तरी निघून जाईल, परंतु रात्र ही वैरायची. बरोबर की नाही? म्हणजे विचार जर केला, रात्री झोपताना जन्मापासून, बरोबर की नाही, सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत काय काय केलं ते आपल्याला सर्व पाहायला मिळत असतं. कधी कधी त्या गोष्टीमध्ये आपण हसत असतो, कधी कधी बघत त्या गोष्टीमध्ये रडतसुद्धा असतो. म्हणून समर्थ म्हणले, आपला दिवस हा उत्तमाचा असणं फार गरजेचं आहे. आपली किंमत करायला आपण स्वतःहून शिकलं पाहिजे. कारण बघा, आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात, अनेक माणसं निघून सुद्धा जातात, परंतु एकदा जीव लावणारी व्यक्ती प्रत्यक्षपणे भेटली की दुसरीकडे कुठेच मन लागत नसतं. कारण आपल्याला माहिती आहे, आपण एखाद्या व्यक्तीकडे बघा सर्व काही सांगत असतो. आपल्याला माहीत असतं की या व्यक्तीकडे गेलो, आपलं सुख असेल किंवा दुःख असेल, त्याचे सर्व प्रसंग आपण त्या व्यक्तीला सांगत असतो आणि आपलं मन हलकं करत असतो. परंतु असं करत असताना आपल्याला दुसऱ्या व्यक्तींची गरज भासतच नाही आहे. कारण का? कारण आपल्याला माहिती आहे, कारण ती व्यक्ती जीव लावणारी,
आपल्यावरती आलेल्या संकटांना, आपल्यावरती आलेल्या प्रसंगांना धावून येणारी ती व्यक्ती आहे. मग आपलं मन दुसरीकडे लागतच नाही आहे. म्हणून विचार करा, जे जितकं जास्त जपावं ते तितकंच हातून सुटून सुद्धा जातं. लक्षात ठेवा. आपण विचार करतो, आता ही व्यक्ती माझ्या सोबत असेल, सर्व सुखदुःखाला नक्कीच हजर राहते, परंतु आपण जितकं जवळ जाऊ तितकं ती व्यक्ती दूर नक्कीच झालेणार नाही. मग आपण विचार, असं कसं झालं? आपण सांगितलेलं सर्व बघा ती व्यक्ती विसरून गेली. म्हणजे विचार जर केला, आपण आपलीच किंमत कमी करून ठेवली. आपले सर्वच बघा गोष्टी त्यांना सांगत सुटलो. मग आपली किंमत कमी होईल का जास्त होईल? तुम्हीच बघा. म्हणून प्रत्येक व्यक्तीची जुनी ओढ आणि जुनी खोड ही कधीच बदलत नसते. कारण प्रत्येक व्यक्तीच्या सवयी, प्रत्येक व्यक्तीची खोडी करण्याची पद्धत, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्येक व्यक्ती ही पूर्णतः बदलत असते. आता जर आपण विचार केला, आपल्या डोळ्यातून येणारं पाणी कोणीतरी पुसणारं असावं, हृदयातून येणारं दुःख कोणीतरी जपणारं असावं असं आपल्याला वाटतं. पण प्रसंग ते वेळी कोणी येत नाही. कारण मनातून येणाऱ्या आठवणी आपल्या समजून घेणारे तरी कोणीतरी असावं ना. कारण सुखदुःखात साथ देणारं एक सुंदर नातं आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. कारण बघा, आज सुखाचा दिवस जर पाहायला मिळाला तर उद्या दुःखाचा दिवस नक्कीच आहे. आयुष्य म्हटलं की सुखदुःख आलेच. हृदयातून येणारं दुःख, हृदयाला होणारा त्रास, मनाला होणारा त्रास हा कोणीतरी जपला पाहिजे. कारण बघा, काही वेळेला लोकांच्या चेहऱ्यावर हसू दिसतं, परंतु त्यांच्या मनामध्ये काय चाललंय, त्यांच्या हृदयामध्ये किती बघा जखमा झालेली आहे, किती त्यांना त्रास सहन करावा लागत आहे, हे आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणून मनातून येणाऱ्या ज्या आठवणी आहेत ना, या कोणीतरी समजून घेणारे हवे. आपण वरवरचं फटाफट बोलत असतो, कोणी समजून घेतं, कोणी समजून घेत नाही. परंतु ज्या वेळेला मनातून आपण एखादी गोष्ट सांगतो ना, तेव्हा समोरच्या व्यक्तीने बघा प्रत्यक्षपणे ऐकून घेतली पाहिजे. समजून घेणं फार गरजेचं. सुखदुःखामध्ये प्रत्यक्षात बघा एक नातं असं असावं, सुखाचा प्रसंग जरी आला तरी समजून घेणारं, आणि दुःखाचा जरी प्रसंग पाहायला मिळाला तरी बघा ते नातं जपून ठेवणारं आपल्यामध्ये, आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपला देह हा शांत पद्धतीचा असला पाहिजे. कुठलंही कार्य करत असताना शांत पद्धतीने कर. पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप महत्त्वाची. कारण पैसा असेल, घर असेल, काम असेल, आपण काय करत असतो, पैशासाठी आपण प्रत्येक वेळेला घराबाहेर पडतो, परंतु काम करत असताना वेळेला कोणी महत्त्व देत नाही. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पैसा दिसतो, बरोबर आहे. पैसा हे महत्त्व आहे, पैशाला महत्त्व आहे, पैशाची किंमतसुद्धा करता आली पाहिजे. परंतु त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा किंमत देणं फार गरजेचं आहे ना. आपली किंमत आपण कमी करतो, पैशाला व्हॅल्यू देतो, बरोबर की नाही. आपलं शरीरसुद्धा आपण जपलं पाहिजे. एखाद्या कार्यासाठी आपण बघा जीव ओतून काम करत असतो, आपल्या देहाला आपण त्रास देतो, आपल्या देहाची किंमत कमी करतो आणि पैशाला सर्वात जास्त भाव देतो. पैशाची किंमत आपण जास्त करत असतो. परंतु आपण समजून घेतलं पाहिजे
पैसा आपल्या आयुष्यात जरी असला, पैसा जरी आपल्या आयुष्यात नसला, तरी आपल्या देहाची आपल्याला स्वतःहून स्वतः किंमत करता आली पाहिजे. आपला प्रामाणिकपणा आपण कधीच बदलायचा नाही. पण समोरच्याला लायकीत ठेवण्यासाठी आपला साधा स्वभाव बदलायचो. कारण बघा, प्रत्येक व्यक्तीशी जर आपण साध्या पद्धतीने बोलायला गेलो, प्रामाणिकपणाने बोलायला गेलो, तर जमणार नाही. काय जमणार नाही आहे? आपण कधी विचार केला? समर्थ म्हणाले, उद्धटासी वागावे उद्धट. बरोबर. जिथं प्रामाणिकपणाने बोलले जाते तिथे प्रामाणिकपणानेच बोललं पाहिजे. जिथे बघा आपल्याला कोणीतरी आपल्याला उद्धट, बरोबर की नाही, उद्धट बोलत आहे किंवा वाईट शब्द आपल्याला बोलत आहे, तिथे आपण एकदम प्रामाणिकपणाने बोलायला गेलो तर आपलं बघा आपल्याच उलट गैरफायदा होईल. म्हणून समर्थ म्हणाले, आपला प्रामाणिकपणा आपण कधी बदलायचाच नाही, पण प्रसंगतेवेळी नक्कीच बदलायचा. आता विचार जर केला, मनामध्ये प्रश्न पडला, मग वागायचं कसं? आपली किंमत वाढवायची, आपला स्टेटस वाढवायचा. आपण मोबाईलमध्ये स्टेटस ठेवतो की नाही, त्याद्वारे आपला स्टेटस हा नक्कीच उत्तमाचा असणं फार गरजेचं. आयुष्यात किती पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करणारं जवळ कोणी असेल तर बघा प्रत्यक्षात ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्कीच येईल. आता विचार जर केला, आयुष्यात आपल्याकडे पैसा आहे, पण मन मोकळे करण्यासाठी आपल्याजवळ व्यक्ती नाही आहे, मग करणार काय? पैशाने दुःख कमी होत नाही आहे, परंतु मनाला किंवा हृदयाला होणारा जो त्रास आहे, मन कुठेतरी हलकं करावं यासाठी समोर व्यक्तीच असणं फार गरजेचं आहे. जेव्हा आपण मनमोकळेपणाने बोलू तेव्हा बघा पूर्ण हलकं झाल्यावरचं वाटत असतं. म्हणून माणसानं विश्वास प्रत्येकावर करावा, पण अतिविश्वास अजिबात करू नये. कारण प्रत्येक वेळेला विश्वास ठेवल्यानंतर आपलं चांगलंच होईल अशातला भाग नाही आहे. कारण आपलेच जात असतात, पण प्रत्येक वेळेला आपलेच जात आणि आपलेच ओठ साथ देत नाही. कधी कधी बघा आपल्या दातानेच आपल्या जिभेला चावा मिळत असतो, बरोबर की नाही? लक्षात ठेवा, का भाग द्यावा लागला? आपण अन्न किंवा एखादी वस्तू खात असताना बघा, एखादा पदार्थ खात असताना चवीने खातो, आवडीने खातो, परंतु आपण स्वतःहून स्वतः चावा घेतो, बरोबर की नाही? आपण चावले जातो की नाही आपल्याच दातांनी. म्हणजे विचार करा, विश्वास प्रत्येकावर करावा, परंतु अतिविश्वास करू नये. आता विचार जर केला तर उत्तर तर सर्वांनाच देता येतं, बरोबर की नाही? प्रश्न विचारणारे फार आहेत, पण पुढे वाद वाढवायला नको यासाठी स्वतःहून गप्प राहणं फार गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आपली किंमत वाढवायची. स्वतः प्रश्न विचारून स्वतः उत्तर देण्यापेक्षा दुसऱ्यांनी प्रश्न विचारून त्यांना उत्तर जेव्हा तू देशील तेव्हा तुझी किंमत नक्कीच वाढेल. म्हणून समर्थ म्हणाले, तुझी किंमत वाढवण्यासाठी स्वतःला बदलावं लागेल, दुसऱ्यांचा विचार करणं सोडून दे. जय जय रघुवीर समर्थ.